ह्या इतक्या सुबकपणे, छानपणे, सरळ छान लावलेल्या असं हे काय दिसतं आहे? याचा रंग हिरवा मिरच्यांसारखं दिसतं आहे. तर ह्या आहेत सांडग्या मिरच्या. ह्या बनतात कशा ते आपण आता बघूया. तर ह्या ओल्या मिरच्या आलेल्या आहेत माझ्याकडे क्रेटमध्ये. एका क्रेटमध्ये 10 किलो असे साधारण हे 20 एक क्रेट ओली मिरची आलेली आहे. तर आता ह्या ओल्या मिरचीवर प्रोसेस करून पुढे त्याची सांडगी मिरची बनवली जाईल. आणि त्यासाठी ह्या अशाच प्रकारच्या ह्या थोड्याशा बुटक्या आणि जाड्या अशा मिरच्या लागतात. तर आता आपण ह्या धुवून घेऊयात. पहिल्यांदा आपण स्वच्छ धुवून घेतो आहे सगळ्या मिरच्या. आणि धुतल्यानंतर आता त्याची पुढची प्रोसेस आहे त्याची देठं कट करणे. तर ही अशी देठं कट करून घेण्याचं कारण असं की ती लांब देठं राहिली की त्या प्लास्टिक बॅगमध्ये पॅकिंग करताना त्याची जरा अडचण होते. म्हणून ती देठं कट करून घेतो आहे. आणि आता आपण त्या चिरून घेणार आहोत. त्याला असा एक छोटासा कट मारायचा मधोमध की त्याच्या आतमध्ये मसाला भरता येईल. आणि तो कट जास्त वरती पण नाही आणि जास्त खाली पण नाही, असा बरोबर मापात मारावा लागतो. तर तो कट मारून घेतल्यानंतर हा मसाला तयार केलेला आहे आमच्याकडे. आम्ही घरी स्वतः मसाला बनवतो. तो मसाला आता ह्या मिरचीमध्ये आपण भरणार आहोत. तो व्यवस्थित असा भरून, अशी मिरची नीट उघडून त्याच्यात व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा. खूप जास्त पण नाही भरायचा, खूप कमी पण नाही भरायचा. आणि असं बोटाने चेपून घेतलं की तो घट्टपैकी राहतो, त्याच्यात पडत नाही वाळताना. आणि हे असं बोटाने ठोकून त्याला छान प्लेन करून घ्यायचं. म्हणजे ते दिसायलाही खूप छान आणि सुबक दिसतं. तर अशा प्रकारे आता ह्या ज्या 200 किलो मिरच्या दिसत आहेत, ही प्रत्येक मिरची अशा प्रकारे भरली जाणार आहे. एक एक मिरची. आणि ही अशी लावलेली, मग अशी आपण व्हिडिओच्या सुरुवातीला जे बघितलं अशा नीट पत्र्यात लावलेल्या होत्या, ती एक एक मिरची भरते तशी ही लावली जाते. आणि मग हे पत्रे असे आम्ही उन्हात आणून वाळत घालतो. आणि 8-10 दिवसानंतर ती पूर्ण मिरची तयार होते. वाळल्यानंतर ह्याचा रंग थोडासा पांढरट, पूर्णपणे मिरचीचा रंग पांढरा होतो आणि मसाल्याचा रंगही थोडासा बदलतो. तर ह्या अशा 8-10 दिवसानंतर पूर्ण पांढऱ्या झालेल्या मिरच्या तयार होतात. मग त्याचं पॅकिंग केलं जाईल 50 ग्रॅम 100 ग्रॅममध्ये. तर ही प्रोसेस कोणी ह्याआधी बघितली आहे का? किंवा कोणाकोणाला सांडगी मिरची आवडते आणि ही आमची सांडगी मिरचीची प्रोसेस तुम्हाला कशी वाटली? मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.